जय श्री कृष्ण। कशा आहात माऊली? छान आहात ना? बघा, संतांचे बोल ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। जगद्वंदे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज विठ्ठलाचे लाडके भक्त देहूला राहणारे ह्यांचा आपण हरिपाठ सांगणार आहोत। एकदम अर्थ सोप्या भाषेमध्ये आहे, नक्की ऐका। शंख चक्र गदा रुळे वैजंती, कुंडले तळपती दोन्ही कानी, मस्तकी मुगुटे नवरत्न हार, वरी पितांबर पांघुरला, रत्न हिरे जडित कटी कर दोडा, रम्य शोभे हिरा बेंबी पाशी, जडित कंकण कर्णी शोभे मुद्रिका, लाल चावला तुका भेटीसाठी। जगद्वंदे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज काय म्हणत आहेत? त्या इटेवरच्या पांडुरंगाचं काय वर्णन करावं? शंख चक्र गदा हे अयोध्ये हातामध्ये आहेत, रुळत आहेत वैजंती माळा, गळ्यामध्ये वैजंती माळा आहेत, कानामध्ये कुंडले तळपत आहेत। एवढे छान दिसतात ना, चमकतात ते हिऱ्यासारखे कानातले कुंडल। आणि वैजंती माळा जर म्हणलं ना तर त्याच्याकडे बघितलं तर डोळे दिपतात, अशा गळ्यामध्ये माळा आहेत। मस्तकावर मुकुट आहे, चमचम चमकणारा मुकुट आहे, नवरत्नाचा हार आहे गळ्यामध्ये, आणि वरतून पितांबर पांघरून घेतलेला आहे। नवरत्न हिरे जडित कटी करदोडा आहे। कसा आहे करदोडा? नवरत्न असा जडित करदोडा आहे। रम्य शोभायमान दिसत आहे तो करदोडा, आणि बेंबी जवळ एक हिरा आहे। काय त्या भगवंताचा वर्णन करावं मला तर समजत नाही। असं वाटतं टक्क एक नजर लावावी आणि त्या भगवंताकडेच बघत बसावं असं वाटतं। तुकाराम महाराज म्हणतात, रत्न जडित हिरा आहे, कंकण आहेत, आणि तुकाराम महाराज एवढे लालचावलेले आहेत भेटीसाठी। तुकाराम महाराजांना असं वाटतं का त्या पंढरीच्या पांडुरंगालाच दृष्टीपुढे ठेवावं, दुसरं काहीही नको। संसार दुःखामुळं चोहीकडे विंगळ नको हा संसार, फक्त भगवंताकडे एक टक्क नजर लावून बघावं असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे। त्याच्यात सुख आहे। माझे डोळे भुकेलेले आहेत की माझे पांडुरंगाचं दर्शन कधी होईल, आणि मी सतत त्याचं रूप साजरं गोजरं मी बघत राहू असं तुकाराम महाराजांना वाटतं। अरे, त्या भगवंताचं वर्णन करणं का शक्य आहे का? हजार जिभाचा शेषनारायण, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे सगळे थक्क झालेले आहेत। नामदेव महाराजाच्या लग्नामध्ये कसे गेले होते गुमस्त बनून, हे बघा, ऐका। थोडंसं शास्त्र उघडा, संतांचे बोल काय आहेत हे लक्षात घ्या, मग आपल्याला समजन का खरोखर हे पांडुरंग काय आहे म्हणून। पण आपण अभंगामध्ये घुसतच नाही, आपण फक्त आवाज बघतो, चाल कशी आहे, ठेका कसा आहे हे बघतो। पण थोडंसं अभंगामध्ये घुसलं ना तेव्हा समजल इटेवरच्या पांडुरंगाचं मूर्ती वर्णन म्हणजे काय आहे ते। थोडंसं लक्ष देऊन ऐका, अर्थ काय हे समजून घ्या, तेव्हा आपल्याला समजन इटेवरच्या पांडुरंगाचं मूर्तीचं वर्णन।